चांगला मेळ पाहिजे, फक्त पेढे बर्फी जिलेबी सदा सर्वदा लाडू तुझे कारणी, उपेक्षू नको तू जिलेबी माता, मागणे माझे शंकर पाळेचिया. मला त्यांनी केलं सुरू, रावणा रावणा. मी घेतला माईक, म्हणलं बोल रे कुंभकर्णा. तो म्हणतो राज्य गंभीर केले, मी म्हणला करू दे केले तर तुझ्या काय बापाचे गे. वर्णाचे नाही, बाबांनी सांगितलं वर्णाचे बी दोन प्रकार, एक आंधळ आणि एक डोळस. आंधळ वर्ण म्हणजे घट्ट, जिथं टाकलं तिथंच बसत, आणि डोळस वर्ण म्हणजे जिथं वाढलं की वाढेकऱ्याच्या पुढं पळतो, त्याला आपण चपाळ वर्ण ते म्हणतो. वर्णनाचे दोन प्रकार. अवघड आहे. मग तुम्ही ते हे 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 ते मफलरवाले, ते मफलर मधले मधले. हां नाही, तुम्ही हां तुम्ही इकडे, तुम्ही इकडे. मला एक माणूस जवळ लागत त्याशिवाय करमत नाही, आणि आम्ही माणसं पाहून पुढे घेत असतो. मानायचं या इथं बस, असं नाही इथं यायचं जवळ घ्या. हां बस 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 बस. आणि हे गुळ तुमच्या अवसानात घ्या, राहू द्या तुमच्याजवळ. आणि मी माग घेतला तर मला ते आताच नका देऊ, नाही तर मग आम्ही इकडे काही म्हणायला लागलो तुम्ही खुशाल हानीच. आपलं तसं काय म्हणणं नाही. कारण बाबा मी गुळ ठेवायला लहान लहान पोरं ठेवायचो आता, पण ती बंद करून टाकली, कारण ते नाकात बोटं घालते राहू. त्याच्यामुळे मग आपले तुमच्यासारखे घेतले म्हणजे शंका घ्यायचं कारण नाही. आता शंका घ्यायचं कारण आहे का? होय भाऊ, आता नाही शंका घ्यायचं कारण का सर्दी झालेली आहे? नाही हा मग त्याचा म्हणजे बस. आणि आम्ही आता बघा, म्हणजे हे बघा विनोद असतो हा, आणि आपण धकून घ्या दोघं जण, कीर्तन संपल्यावर गुळाची चहा करून पिऊ आपण, तसं काही नाही. आपला काय विषय चालला होता? वर्णनाचे दोन प्रकार. मी एका गावात पाहुणा होऊन गेलो बरं का. हा तुम्ही म्हणता तूच जातो ना, आम्ही काय जात नाही का? मी जात, तुम्ही जात असता. मी पाहुणा होऊन गेलो, गाव माझ्या पूर्ण परिचयाचा, पूर्ण ओळखीचे लोक होते. आणि मारुतीच्या मंदिराच्या वाटेवर मी जाऊन बसलो. मग माझ्या इकडे माणूस आला, मला म्हणजे जय हरी महाराज, जय हरी. कसं काय चाललं? म्हणलं मजेत आहे, पाऊस पाणी. म्हणलं बरं आहे. म्हणलं सगळं व्यवस्थित चाललं? म्हणलं हो. आमच्या दोघांची चर्चा सुरू झाली, आणि आमच्या दोघांची चर्चा सुरू असताना राजू महाराज रस्त्याने एक माणूस चालला होता, पण तो काय माझ्या ओळखीचा नव्हता, तो माझ्या अपरिचित होता. मग मला याला विचारावं लागलं ना, सगळा गाव ओळखीचा, आणि तो जो चालला तो माणूस कोण आहे? तर त्याच्या तोंडातले उद्गार आहे का काय सांगावं महाराज? म्हणलं का? अहो तो देव माणूस आहे. कोण आहे? देव माणूस आहे. म्हणलं देवाची उपमा देण्यासारखं असं काय? म्हणले अख्ख्या गावात कोणाला विचारा, त्याला कोणी असंच म्हणणार देव माणूस आहे. याचा अर्थ त्याच्या अंगामध्ये देवाचा गुण कोणता तरी. उगाच कोणी कोणाला देव म्हणेल का? मला आनंद वाटला. म्हणलं काय गोड उपमा दिली, माणूसच देवासारखा आहे. त्याच्या पलीकडे एक चालला होता. मला तो कोण आहे? तो म्हणे हे त्याचं नका नाव घेऊ. म्हणलं का? तो बैल आहे म्हणे. आता माणूस बैल होईल का? होय गुरुजी. पण आता माणूस बैल होणार नाही हेही खरं, पण याला देवाची उपमा देणारा कोण होता? तोच होता. आणि याला बैलाची उपमा देणारा कोण आहे? तोच आहे. मग आता अगोदर गोड लागलं की नाही तुम्हाला? त्याला देवाची उपमा देणारा हाच माणूस आहे. म्हणजे त्याच्यात अंगात त्याला देवाचा गुण दिसला, आणि याच्या अंगात बैलाचा गुण दिसलाच असं ना. आणि काहीच्या अंगात खरंच बैलाचे गुण राहते बाबा. सगळे झोपेतून उठते तसेच आचे कोची खावते, शेत शेतात मोटर चालू करते, तुरीचा हरभऱ्याचा आहे, गव्हाचा जाय उसाचा इतकरी पाय भरते. तसेच घरी येते बायकुल मध्ये वाढ भाकर, आणि ती म्हणते पाय हे लय बामणाची आहे काय. मग तिला काय घेणं, ती जेवण वाढून हे जेवण करतं, आणि मग म्हणतं टाकभर पाणी. आता कशाला? जेवण झाल्यावर आंघोळीला आंघोळ करतो, गंध लावतो, मग म्हणतं हे डबड पुढे रे. अरे बैल बारा विढाला विढाला विढाला. त्याच्या पलीकडे एक चालला होता. म्हणलं तो कोण येते? म्हणजे तो रावणच आहे. हे बघा, रावणाची उपमा माणसाला देऊ नका. आमचे स्वानंद सुखनिवासी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर सांगायचे, 111 वर्ष वय बाबाचं झालं महाराज. नुसत्या प्रमाणावर कीर्तन करायचं माणसाने, नुसत्या प्रमाणावर. काय पाठा होतं महाराज. त्यांनी सांगायचं, रावणाची उपमा माणसाला देऊच नका. का? रावणाची उपमा जर माणसाला दिली तर कदाचित रावणाचा सुद्धा अपमान होईल. माणसं रावणाच्या पुढची वागायला लागली गुरुजी.
रावणाने जे कृत्य केलं नाही ते कृत्य माणसं करायला लागलीत आता. रावणाची उपमा माणसाला देऊन चालणार नाही मला. नाही, रावणाचा एक गुण आपलाच नाही भाऊ. किती? एक. रावणाला बायका किती होत्या? हा म्हणजे यांनी सांगितलं होतं ध्यानात राहू दे तुम्ही. हा तुम्ही सांगा बरं का. किती बायका होत्या बाबा? 80 सहस्राच्या सुंदर कामिनी, 80 सहस्राच्या सुंदर कामिनी, मुख्य पतिव्रता मंदोदरी, मुख्य पतिव्रता पतिव्रता मंदोदरी 80 सहस्र सुंदर त्या नारी. काय गोड आता योग्य वेळी योग्य प्रमाणाला तर योग्य बोलता येतं आणि अयोग्य वेळी अयोग्य प्रमाणात मग काही बोलता येतं. मग रडू नको कृष्णा. आणि मी पाण्याला जाते, पाण्याला जाते सरपण घेऊ नये. पाण्याला गेलो पाण्यात मग काय पाण्याला जाते पाणी घेऊन येते. मग पाण्याला गेलो काय असते काय महाराज. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू. बरं भाऊ, एकट्या पठ्ठ्याचं सैन्य उडवतो. ते जर आता असतं तो काय टपोर होते कोणाचा फॉर्म भरा त्याच्या विरोधात. 80,000 बायका असताना तरी सुद्धा सीता मातेला चोरून नेलं आणि अशोकवनामध्ये नेऊन ठेवलं. आणि रावण महाराज आपल्या महालामध्ये झोपण्यासाठी गेले. मंदोदरीचं घरातलं काम आटोपलं. मंदोरी नावात त्याला अहो अहो. रावण म्हणे काय भानगडे? डोळा लागला. अहो ते म्हणे बाया माणसाचा आवाज कसा काय वाढला? आणि ज्या दिवशी बाया माणसाचा आवाज वाढला त्या दिवशी समजावं काहीतरी चुकले. उगत बाया माणसाचा आवाज नाही वाढत ना. उगत कसं काय वाढत आहे की नाही? बाया माणसाचा आवाज उगत नाही वाढत ना. उगत कसं काय वाढत नाही की नाही? हे म्हणतात ते वाढन का नाही वाढन, पण आता महागच बसायचे माग आवाज वाढ. अहो मी उगत मकर संक्रांतीच्या दिवशी 2 दिवस मकर संक्रांत राहिली. मी मला तर रोज संध्याकाळी जायचं, सकाळी निघायचं 2-2 कीर्तन. आणि एक दिवस आमचे भांडेच आपटायला लागले, भांडे आदळायला लागली. मी म्हणलं भांडे कमी आदळायचे कोण? बडबड 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 बाया माणसाची. मी म्हणलं का मग आवाज वाढला कोण? माया उशाला आरसान लाल पैसा होता बाबा. आरसान लाल पैसा कशाला लागतो? मी सुकून पाहिलं तर साडीचं निघालो. मी घेतली नाही, पण म्हणलं देवा जरा टाइम द्या, तोपर्यंत मोकळं खेळा. का आवाज वाढला? आणि मग ते म्हणे अहो म्हणे काय तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मग रावण म्हणे एक काय विचार? अनेक विचार ना. तुझं माझं नातं पती पत्नीचं, तू काय विचारायचे ते विचार. तुझा माझ्यावर अधिकार आहे. ती म्हणली मी विचारीन पण खरं बोलणार का? रावण म्हणे माझी शंका येते तुला? म्हणे हो तुमच्या नावातच शंका आहे. ठीक आहे, मी तुम्हाला कधी खरंही बोललो असेल, तुला मी कधी खरंही बोललो असेल, कधी खोटंही बोललो असेल, पण आज मात्र मी तुला खोटं बोलणार नाही. मंदोदरी म्हणली काय कारण? तर त्या दिवशी एकादशी होती. रावण म्हणे आज एकादशी. म्हणजे रावण एकादशीच्या दिवशी खोटं बोलत नव्हता. कोण? आपण खोटं बोलल्याशिवाय फराळ करीत नाही राव. विचारू म्हणे अगदी विचार. त्या दिवशी मंदोदरी रावण प्रश्न 5 विचारले महाराज. किती? 5. तेवढे सांगतो तुम्हाला. मी कीर्तन झालेलं विचार ना. हे म्हणते मी तुला भेटलो तर चिरशील ना. तुला थोडं देईन तर मला बोला. 5 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न माझा असा आहे, मला सवती किती आहे? सवती. ते म्हणे तुला माहित नाही? ते म्हणे मला काय माहित आहे, तुम्ही आळंद दिलेले ती कोणी कामता, पंढरपूर गेले ती कोणी कामता. वस्तुस्थिती ठीक आहे म्हणे तुला माहिती नाही, पण तुझ्या माहिती सवय सांगतो तुला. 80,000 सवती. आणि 80,000 सवती म्हणल्याबरोबर मंदोदरीने टाळ्या वाजायला सुरुवात केली. रावण म्हणे मंदोदरी हसती काय, टाळ्या वाजते काय, तुला काही कळतंय का? एक सवत घरात आली तो लोकांची भांडणं लागतात आणि तू कुशाला टाळ्या वाजते आणि कुशाला हसते. ती म्हणली मला न टाळ्या वाजायला, न हसायला, न आनंद व्हायला. झालं काय? 80 काय 90,000 असू द्या. वैभव किती आहे तुमचं?
पण तुम्ही मला खरं बोलून म्हणाले, खरंच बोलले याचा मला आनंद वाटला. पहिला प्रश्न म्हणे का हो त्या 80,000 चौथीपैकी आवडतं किती आणि नावडतं किती? तर यांनी प्रमाण दिलं. काय बोलती तू? साऱ्याचे साऱ्या माझ्या आवडत्यात, कारण मी साऱ्या सुंदर पाहून केलेल्या आहे. येड्या वाकड्या करायला मी का पेताड आहे का? 80,000 पत्न्या सुंदर आहे म्हणे हो. नक्की म्हणे हो. मग का हो? 80,000 जर तुमच्या पत्न्या सुंदर होत्या तर मग तुम्ही शेतामातेला का चोरलं? हा, हे विचारू शकते. पण का चोरलं सांगू? ह्या बाकीच्या फक्त आवडल्या बाह्य स्वरूपाने, पण ही माझ्या अंतकरणात बसलेली, माझ्या अंतकरणात बिंबलेली आहे. मंदोदरी म्हणजे काय गोड बोलले. शेतामाता तुमच्या अंतकरणात बिंबलेली आहे म्हणे हो. हो म्हणजे मनापासून आवडली म्हणे हो. मग का हो? तुम्हाला ती आवडली, पण तिला तुम्ही आवडले का? रावण म्हणे मी काय आवडणार, मी तर राक्षीच्या वृत्तीचा माणूस आहे. अगं माझा तर विषय सोड, पण या त्रिभुवनात तिला कोणी आवडत नाही. मंदोदरी म्हणली पण कोणीतरी आवडीचा विषय असतो की नाही माणसाचा? तर वाक्य रावणाचं आहे. रावण म्हणे तिला फक्त आवडतात श्रीराम प्रभू. तिचा आवडीचा विषय कोण आहे? राम. ती म्हणे आता तर लयच गोड बोलली. राम आवडतो म्हणे हो. नक्की म्हणे हो. मग का हो? तुम्ही तिला चोरून आणायला गेलते त्यावेळेस काय होऊन गेलते? रावण ज्यावेळेस सीतामातीला चोरून आणायला गेलता काय होऊन गेलता? साधू. म्हणजे तुम्हाला राक्षसाचा साधू होता येतं, तुम्हाला राक्षसाचा मानव होता येतं, तुम्हाला पुन्हा राक्षस होता येतं, तुम्हाला हरिण होता येतं, कारण तुम्ही मायावी म्हणे हो. मग तुम्हाला जर काही होतं तर तिला कोण आवडतो? मग तुम्ही रामच व्हा ना. रावण म्हणे तिथं तो घोड पेंड खात नाही का? मला राम होता येणार नाही, कारण मी जर राम झालो तर माझ्यात काम राहणार नाही. कारण जिथे राम आहे तिथे काम नाही, जिथे काम आहे तिथे राम नाही. विठाला 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 नका राम हो म्हणले. माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर माफी मागून बोलतो बरं माऊलीची. तुम्ही तिला चोरून आणलं हे खरंय म्हणले हो. आकाशी मार्गाने खरंय म्हणले हो. दोघच होते खरंय म्हणले हो. मग तुम्ही तिला स्पर्श का केला नाही? रावणाच्या डोळ्यात रक्त होतो. रावण ताडकन उभा राहिला. मंदोदरे असे हलकट प्रश्न विचारायचे नाही, सीतेबद्दल वाईट बोलायचे, लक्षात ठेव म्हणे. का? अगं मी तिला चोरून आणलं हेही खरंय, आकाश मार्गाने हेही खरंय, दोघच होतो हेही खरंय, मी तिला स्पर्श करू शकत होतो हेही खरंय. पण ज्यावेळेस तिचा दारात मी साधू होऊन गेलतो त्यावेळेस मी एक शब्द वापरला होता. कोणता? तो माई भिक्षा. तो माय शब्द माझ्या अंतकरणात बिंबलेला आहे ना, असं कोरून बसलेला आहे. काय रावणाची उपमा माणसाला मारा. विढाला विढाला हे बघा, उपमा द्यायला काही हरकत नाही, पण उपमा देता असताना स्वरूप, क्रिया, गुण आणि धर्म, त्याचं स्वरूप सारखं पाहिजे, त्याच्या क्रिया सारख्या पाहिजे, त्याचा गुण सारखा पाहिजे, त्याचा धर्म सारखा पाहिजे. कोणती उपमा कोणाला देऊन चालत नाही. काही काही माणसं कोणाला काही उपमा देऊन टाकीते, टोपण नाव ठेवते, एकमेकाला बिड्या पाहिजे तेच एकमेकाला भेटले तुम्ही म्हणजे काय करणंच बुवा बिड्या. अरे बिडी कुठं, करणं कुठं, कोणती तुकोबारा एक वारकरी म्हणला, तुकोबारा हे खरंय हो, पण तुम्ही कोण आहे? तुका विष्णू नाही ब्रह्म तुकाशी आली, आणि तुमच्या सारख्याने देवाला भूत म्हणावं. तुकोबारा म्हणतो तो विषय आमचा आहे, तो विषय आमचा आहे. कारण आपण देवाला ओळखतो रूपावरून आणि संत ओळखतात स्वरूपावरून. ओळख या शब्दामध्ये प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान आहे. ओळख, ओळख बरं का, ओळख या शब्दामध्ये काय? प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान. मी तुम्हाला चिरण म्हणून दाखवतो. सोपी गोष्ट नाही भारत. आपण देवाला तो रूपावरून आणि संत ओळखतात स्वरूपावरून. दिसतं ते रूप आणि ओळखून घ्यावं लागतं त्याला म्हणतात स्वरूप. ध्यानाचे 3 प्रकार आहे. एक प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यान आणि अहम ब्रह्मास्मी ध्यान. प्रतीक ध्यान म्हणजे आमच्या माता मावल्या तुळशीवनामध्ये गोटा ठेवतात. प्रतीक ध्यान घरामध्ये भगवंताचा फोटो लावणे. ध्येयानुसार ध्यान आणि परापच्यती मध्यमावकरी 4 वाणीचा लय करायचा अंत करून ती शून्याकर झाली त्याला म्हणतात अहम ब्रह्मास्मी ध्यान. आपण रूपावरून ओळखतो महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आता एकनाथ महाराजांची षष्टीची तुमची जवळजवळ किती वर्षाची परंपरा आहे? 125 वर्षाची परंपरा आहे, बरोबर. नाथ बाबा
काशीवरून रामेश्वरला कावड घेऊन चालली आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या असणारे विराजमान नामदेवजी महाराज शास्त्री न्यायाचार्य, ते भगवान बाबाचा गड होता. तिथे पहिला धौम्य ऋषीचा आश्रम होता. धौम्य ऋषी म्हणून त्या डोंगराला धौम्यागड म्हणायचे. धौम्यगड. पण आपल्याकडून मराठी व्याकरण काय त्याचा का थोडासा अपभ्रंश होतो. धौम्यागडाचा धुम्यागड झाला. धुम्यागड. कारण आपल्याकडे अशी बरीचशी गावं अशी आहेत त्याला पार्श्वभूमी काय, पाथर्डी नाही, पार्थरडी. पार्थरडी म्हणजे पार्थ म्हणजे अर्जुन रडलेला आहे. शेंदूरवाधा नाही, शेंदुरावध. शेंदुरा नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून शेंदुरा वध. कडेठाण नाही, कटस्थान. तिथे कट रचला होता भगवंताने म्हणून ते कट रचण्याचं ठिकाण त्याला म्हणतात कटस्थान. तसं ते गाव जे होतं धौम्या ऋषी, धुम्यागड म्हणायची, तिथे हरी आणि हर आले. हरी आणि हर कोण? तुका म्हणे हरिहर एका वेलांटीचा फेर, हरिहरा भेद नाही नाका करू वाद. आणि त्यांनी नाथबाबाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. नाथबाबा कावड घेऊन आले आणि महाराज त्याच्यातले एक जण झाले काय कडे, एक जण झाले गाढव. दुपारची 12 वाजलेली, कडक ऊन पडलेलं, माती तापलेली, त्याला आपण फुफुटा म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये. अशी माती तापलेली आणि जवळ येऊ दिलं नाथबाबाला, त्या गाढवाला मातीत लोळायला लावलं. नाथबाबाला जवळ येऊ दिलं, म्हणले कोण आपण? नाथबाबाचं बोलणं ते तसं ओळखीचं, मला नाथ महाराज म्हणतात. हो 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 हो. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपणच का? हो हो. म्हणून त्या गावाला खरवंदी असं नाव आहे. काय म्हणतात? खरवंदी. ओळखीला हरी धन्य तो संसारी, 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 ओळखीला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याचे घरी मोक्ष त्याचे घरी शिती जैत हरी मुखी गातार परिचित, हरी मुखी गातार परिचित, हरी मुखी गाता हर बली चिंता, हरी मुखी गाता हर बली चिंता. सर्वची सर्व गाणारासाठी आणि वाजवण्यासाठी एकदा प्रेमाने टाळ्या वाजवा. आणि कलाकाराचं वर्णन करायला पाहिजे महाराज. काय आपण सुद्धा सारे गुणवानाचं वर्णन केलं. कीर्तनकाराने साऊंड सिस्टम, गाणाराचा, श्रोत्याचा, वाजवण्याचा कधीच अपमान करायचा नाही. मस्त आनंद लुटून घ्यायचा महाराज. तुमच्या आमच्या गाठी कधी भेटत सहज महाराज. आणि बसणाऱ्या माणसाने सुद्धा असे म्हणजे फ्रेश मध्ये बसलं पाहिजे. म्हणजे काही काही माणसं असं बसते, हालत नाही, डुलत नाही, बोलत नाही, केला का काय ते फ्रेश मध्ये. ज्याने संसारात येऊन ओळखीला हरी, खरे ते होऊन गेले संसारी. ज्याने संसारात येऊन नाही ओळखीला हरी, त्याच्यापेक्षा कुत्रे बरी. देवाला ओळखाव संतांनीच महाराज, कारण संतांना देवाच्या खुणा माहित होते महाराज. आता कोणत्या कोणत्या खुणा माहित होते म्हणून तुम्ही राग म्हणू नका बरं, कृपया. दिवाळीचा सण किती दिवस असतो बरं? मी सांगतो तुम्ही मोजा, नाही तर तुम्ही सांगा. मीच सांगतो तुम्ही मोजा. रमा एकादशी, गोत्स बारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, भाऊबीज, तुळशीवाह आणि चंपाषष्ठी. किती झाले? आता या 8 परवान्या झाल्या, पण एका महिन्यामध्ये. अमावस्या टू अमावस्या 8 परवान्या आहे. आणि एवढ्या वेळेमध्ये ओवाळण्याचा कार्यक्रम असतो बघा. ओवाळण्याचा कार्यक्रम असतो की नाही? पण त्याच्यात एक दिवस असा असतो, त्या दिवशी बायकोने नवऱ्याला ओवाळायचा असतो. तो कोणता दिवस त्यांना माहिती? बलिप्रतिपदा. हा, बायकोने नवऱ्याला ओवाळायचं असतं ते त्यांनाच माहिती. आपल्याला काय चाललं? आपल्याला काय नवऱ्यानं मारलं काय, पावसानं भेटलं काय, सारखं येडीला माहेरन सासर. बायकोने नवऱ्याला ओवाळायचं असतं महाराज.
आणि तो दिवस भगवंताच्या लक्षात होता. भगवान परमात्मा म्हणले आता मला ही ओवळली. भगवान परमात्मा नटून बसले, पण माई साहेब जाय किचनमध्ये ये बेडमध्ये, जाय किचनमध्ये ये बेडमध्ये. म्हणजे काय करावं आता, काही काही कामं मग आता ती म्हातारी माणसाची खोड पहिली अशी, ते काम तर करून घेत होते पण बोलून दाखवत नव्हते. काम करून घेत होते पण बोलून दाखवत नव्हते. ते म्हणले मग काही काही कामं सरळ नाही होत ना. आता दुधवरी साय काढायची, काय करायला लागत आपल्याला, बोट असं कापून फेकायला लागत नाही. मग काय करायला लागतं, वाकडं बोट करायला लागतं. हा शाळेमध्ये शिक्षकाने मुलाला विचारलं, मुलांनो म्हणे काय वय आणलं का रे, म्हणे हो. पेन आणले, म्हणे हो. घ्या लिहून. म्हणले काय, ताजमहल तुळजापूरला आहे. एक पोरग म्हणलं राम आहे पिलं काय रे, घ्या लिहून. ते म्हणले चुकीचं आहे, आम्ही लिहिणार नाही. ते म्हणले मी मारीन. श्याम्या मला राम्या घेऊन लिहून. तुळजापूर तर तुळजापूर कुठे टोले खातो. घेतलं लिहून, ताजमहल तुळजापूरला आहे. आणि सगळे आपापल्या घरी गेले आणि वडिलाकडे कंप्लेंट केली, आम्हाला ज्या शाळेत ठेवले शाळेत शिक्षक चुकीचे शिकवतात. काय चुकीचं शिकवलं, ते म्हणतात व ताजमहल तुळजापूरला आहे. ते तर म्हणले तर खोटं आहे राव. सगळ्याची वडील उठले पुढे गेले गुरुजीकडे, गुरुजी आमच्या पोराला चुकी शिकवलं. काय चुकी शिकवलं, काय म्हणले तुम्ही ताजमहल तुळजापूरला आहे. ते म्हणे हा म्हणलो. काय म्हणले, म्हणे खोटं आहे ना. गुरुजी म्हणले मला माहिती आहे खोटं आहे, पण मी तुम्हाला 6 महिन्यापासून फी भरायला बोलितो. एकाने तोंड दाखिलं नाही. आज कसे सारे आले, त्याच्यातलं एक जण मला फी भरू राव, पण ते ताजमहल फी भरल्याशिवाय आग्र्याला जाणार. काही काही कामं सरळ होत नाही. ते म्हणले आता तशी नाही ओवळीत. मग देव काय म्हणतात माई साहेबाला, हे म्हणे काय चालती का साखर खेरड्याला. देव काय तिथं, तिथं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे, सप्ताह आहे. माई साहेब म्हणले बाय चला बाय. मग काय आता एक नाही वैष्णव गेले पुढं. आता माई साहेब जशा उठल्या तशा निघाल्या. देव म्हणले अगं साखर खेड्याला जायचंय, तसं नाही जाता येत, त्याला मेकअप करावं लागतं. म्हणे आता माई साहेबाला काय मेकअप करता येते, माई साहेबाला का साडी पिन करता येते, का उंच टाचाची चप्पल घालता येते, का साडी पिन का फिरून लावता येते. हा ते फिरून यायचं लावायचं फिरून यायचं काय म्हणते. हा मला माहित नाही. आणि भगवंताला काय यमा गाडी चालवता येते. भगवंताला यमा गाडीची गरज नाही. भगवंताची स्पीड होती ह कहे लक्ष्मी ती कहे गजरात. राहिला नटायचा प्रश्न, काय नटायची गरज आहे माई साहेबाला. त्यांच्या स्वरूपापुढे चंद्र आणि सूर्य फिके पडले. गायी चरायच्या थांबायच्या, गोपाळ जागेवर थांबायचे, गवळणी जागेवर थांबायच्या. आणि सूर्याने माध्यानाची दिनकरण फळभरी होय. नाथबाबाला गोडवर्ण करतात, म्हणून फिरते रात्रंदिवस रात्रंदिवस, म्हणून फिरते रात्रंदिवस रात्रंदिवस रात्रंदिवस, म्हणून फिरते रात्रंदिवस. 12-16 जणी हरीची रजनी, 12-16 जणी हरीची रजनी, 12-16 जणी हरीची रजनी, 12-16 जणी हरीची रजनी. हे म्हणून फिरती रात्रंदिवस रात्रंदिवस, म्हणून फिरती रात्र. असे गोड गाणारे ते पाहिजे, मग आनंद वाटतो. मला किती थकून येऊ द्या. हे अशी असले गाणारे त्याने तुमची महाराज काय नारदाचे काय कीर्तन एक जण एकल्याचा नव्हे खेळ, हे सगळं नाम संकीर्तन ज्याला म्हणतो आपण. नाही तर मग आम्हाला काय इतके गाणारे पुढे भेटते आम्हाला. आणि आम्हाला जरी भेटले तर मग काय सगळ्या ठिकाणी विचारत भेटते का काय. आमच्या दिंडीत महाराज त्यांनी काकडा सुरू केला, मी गपचूप कपडे घेतो दुसऱ्याच्या जाऊन झोपतो. त्यांचं सुरू होतं, अरे बोटा जाग्यावर अरे आता अरे मरण करा रे, पण मला गेलं गाड्या. आणि पकवाद्याला किती मात्रेतून चाल काढते, एकच चालत 2-2 रुपयाला 4 आणि कमी, 2-2 रुपयाला 4 आणि कमी. काय म्हणतात काय का 12-16 जणी हरीशी नेनती जाणती नाही. 12-16 कोणत्या, शिंदखेड राजाच्या 12 इथल्या साखरखेडचे 16 नाही नाही. हरिराजा कुमार मातेनाचा पुतळा विषयाची काळा लोपलिया, राजा कुमार मातेनाचा पुतळा विषयाची काळा लोपलिया, हरिराजा कुमार मातेनाचा पुतळा
वारकरीच माणसाने विचारच करो, पण वारकरी असला पाहिजे. नाही ना, बरोबर आहे की नाही? आणि असे वारकरी असले मग कसं आहे म्हणा तुम्ही, आपलं काही म्हणे कमी कमी पडत नाही. नाही तर इतक्या स्पीडमध्ये म्हणा तुम्ही म्हणता का माग हे म्हणतात ते मग आता तू आहे मागा आजी बाद धड तुला सुधारणार मला सुधारणार नाही का? अवघड इतक्या गडबडीत म्हणाल, इतक्या गडबडीत मागता म्हणणारा माणूस स्वतःना पाहिजे. मग आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतो महाराज, देवाची द्वारी उभा भरी, आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणणार. दिंडीतले लोक लय विचित्र महाराज. 21 वर्षापासून मी दिंडी चालितो महाराज. रेतीच्या गाड्या काढा पण दिंड्या काढू नये महाराज. संध्याकाळी दिंडी टेकली की 10-12 मायला जमाते. तिना मा कांगवाचवारला तिनं मारता फळला हिना माही पिशे तुझी लय अवघड मार. आणि एखाद्या दिवशी काहीच नाही व्हावं आणि आपण जेवण करून झोपा आपल्या वाटतं आज बरं आहे करून लगे आपण झोपले. एखादी मावशी महाराज म्हणलं काय मला तुम्हाला तुमच्याकडे सकाळीच यायचं. तुमचं काय झालं? त्या पलीकडली बाई माझ्याकडेच पाच राहती. आम्हाला मग पाव दे ना, तू का मुख्यमंत्री आहे का? मग ही गाडी खराब झाली. एक दिवस कीर्तनाला जायचं ज्या गावात मी त्यांना फोन केला, म्हणलं मी काही येऊ शकत नाही, मग ही गाडी खराब झाली. तिकून एक माणूस मला काय म्हणतो, सुपाऱ्या कशाला घेतो असतो म्हणजे? सुपाऱ्या? अरे म्हणलं मी का बाजावाला आहे का? आम्ही म्हणलं मग गाडी खराब झाली. तेव्हा म्हणजे एसटी मी ना का फाशी आली मला पाय पडतोय बाबा. येतो म्हणलं पण फाटीवर गाडी ठेव बाबा म्हणलं. मी गेलो महाराजांनी त्यांना फोन केला, गुरुजी मला त्यांनी गाडी कोणती पाठवली? राजदूत रॉकेल वरली. माणूस पाठला तोताना. त्यांनी मग धोतरून ते पाहिलं मला म्हणतो महाराज तुम्हीचे काय? अरे मला मीच हे बाबा. गाडी चालू करून मंडपात लोक येऊन बसले. ते मला काय म्हणतो, मला डबल सीट येत नाही. मला आता काय मग मी मला बाबा मी चालितो तू बैस, कारण आम्हाला साऱ्या तयाऱ्या ठेवा लागत. मी गाडी चालू करीन तो बाटला. त्यानं मला तुमच्या भागातले खड्डे सांगाय बाबा, गाडीला फोकस होत नाही गुरुजी. गाडीला फोकस नसल्यामुळे पुढं ती काही दिवसानं धूर निघत होतं, मागं काही दिवसानं. आणि ते मला तुम्ही नुसते आणून जे कामरा इतका खड्डा आला गुरुजी. आणि त्यांनी केलं सुरू खंग खंग खंग. गाडी आदळून पुढे गेली. मग तो टा विठाला कसं आहे बरोबर आहे की नाही बाबा? तुमचं काय म्हणणं आहे? हे म्हणतात जे तो म्हणणं आहे तेच मा म्हणणं आहे. राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी. रवी म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र. काही नटायची गरज आहे. माई साहेब मला जायचं कुठं? म्हणले नामदेव महाराजांचं बारस आहे, तुला यायचं? नामदेव महाराजांचं बारस? आणि नामदेव महाराज कोण आहे? आपल्या वारकरी संप्रदायाचे पहिले वैष्णव कोण? एका जनाधनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि पहिले कीर्तनकार नामदेव महाराज. हे कंबर बांधायची परंपरा कुठून आहे? नामदेव महाराज. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. आणि म्हणे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर.
जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग अभंग बोलता रंग कीर्तीने भरला प्रेमाचे निछंदे देवा नाचू लागला हो छंदे प्रेमाचे. मला वावा म्हणा ना. हे म्हणते तू एकदा निघाला का एकदा तुला वावा म्हणा. काय महाराज नामदेव महाराज म्हणजे आपले पहिले वारकरी पहिले वैष्णव. आणि नामदेव हे बघा ना, वैष्णवाच्या घरी तुम्ही एकटे जाऊ शकत नाही आणि जरी गेले तरी शोभणार नाही. कारण मृत्यू लोकांमध्ये मुंडक्याबरोबर ट्रॉली लागतेच आहे की नाही बाबा. बिना ट्रॉलीचं मुंडकं भारण सुद्धा दिसत नाही ना. ते हिजडत चालत असं ट्रॉली पाहिजे म्हणजे दबून चालत. धन्य धन्य वैष्णव सदन तेथे लक्ष्मीचा हित शोभ नारायण या तुका कारणे देव वेळावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला राहिला. काय महाराज ते म्हणले मग चला नामदेव महाराजाचं बारसं म्हणजे तर भगवान परमात्मा निघाले बाई साहेबाला घेऊन एका मिनिटात ह काही म्हणलं चिमिन ती काही काय यायला टाइम लागतो का. नामदेव महाराजाचं बारसं म्हणजे 5,000 पुरुष मंडळ 5,000 महिला मंडळ. पुरुष मंडळ एका बाजूला महिला मंडळ एका बाजूला सगळे शिस्तीत. भगवान परमात्मा गेले पुरुष मंडळ ते मध्यभागी जाऊन उभं राहिले. माई साहेब गेल्या महिला मंडळ मध्यभागी जाऊन उभं राहिल्या. सगळे बसलेले हे दोघंच उभा का नामदेव महाराजांच्या आईचे लक्ष आमच्याकडे जावं. काय त्या माऊलीचं अंतकरण फुगलं महाराज. माझ्या गरीबाच्या मुलाच्या बारशाला भगवान परमात्मा रुक्मिणी मातेसह आनंदाचे डोही आनंदची रंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची आनंदाची डोही आनंदाची रंग आनंदाचे डोही आनंदाची आनंदाची कापत तोंड महाराजाची स्तम हाणायला पाहिजे. बरोबर सारा साप जोडून जाऊन त्याचं तोंड कुठे तसं महाराज समेवर हाणला पाहिजे. आणि आता मुलं लय हुशार झाली महाराज. मी कलाकाराचं वर्णन करत असतो. एक आपल्या मृदंग वादकाला एका माणसाने चांदीचा पकवाद दिलाय. चांदीचा मी वर्णन केलं. म्हणलं काय बाबा आष्टेकर आप्पा तुम्ही आमच्या वारकऱ्याला चांदीचा पकवाद द्याला. ते म्हणले महाराज मी कमी पडलो हो. ते म्हणजे कसं काय तुमच्या वारकऱ्याचे हातच सोन्याचे आहेत माझा चांदीचा पकवाद काय काय. विढाला विढाला आनंदच आनंद महाराज ते. कारण गरीबाच्या घरी श्रीमंत पाहुणा गेला त्याला आनंद होतो महाराज. तुम्ही गरीबाच्या घरी जा एखादा मोठा माणूस ते असं मरमर करतोय असं पळतोय ते महाराज. गरीबाच्या खिशात एक जरी बिडी आटली पोलीस पाटलांना फक्त मागितली पाहिजे तेवढी देऊन टाकतं घ्या पाटील. मन मोकळं असतं. गरीबाचं घर मातीचंच असतं पण लगे या बसा राम राम. श्रीमंताचं घर मोठं ना अक्षर मोठं कुत्र्यापासून सावधान. जेवणाचा कार्यक्रम संपला सगळे आपापल्या घरी निघाली. मग आता आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाच्या कधी मंत्री महोदय आले तर आपण जायच्या टायमाला द्वारामध्ये उभा राहतो आणि जाताना त्यांचं आभार प्रदर्शन करतो. बरं झालं बा वेळेत वेळ काढून तुम्ही आले आणि आमच्या गरिबाच्या कार्याची शोभा तुमच्यामुळे वाढली. आता तिथं पहिलं आभार प्रदर्शन कोणाचं करता येईल बरं. तिथं सगळ्यात मोठं कोण आहे आता. देवापेक्षा कोण मोठं आहे तिथं. आणि देवाचं आभार प्रदर्शन या तोंडाने करता येईल का. काय आभार प्रदर्शन मारणार तुम्ही. देवाने काय नुसता गोदावरी प्रकल्प बनवला का उजनी बनवला का मुळा डॅम बनवला समृद्धी महामार्ग बनवला का पुणे हायवे बनवला का मुंबई हायवे बनवला. सर्व गट्टी राम सर्व गट्टी राम सर्व गट्टी राम सर्व घटी राम सर्व घटी राम सर्व घटी राम सर्व गती राम सर्व गट्टी राम हे आधी एक सर्व गट्टी राम सर्व घटी राम सर्व घटी राम जय हा जय ही एक सर्व घटी राम सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश हरिमुखे मना
म्हणा हरिमुख्य म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुख्य म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुख्य म्हणा तुम्ही काहीतरी माना. हे असे तालातले त्याचे गाणारे वाजवणे पाहिजे महाराज. म्हणून मला तर मी समजतो महाराज, तुमचे धन्यवाद बरं का महाराज. क्वांटिटीला नाही क्वालिटीला महत्व आहे. नाही, मी परवा एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, मी असे साऊंड सिस्टममध्ये वर्णन केलं. मला काय तुमचे मॉनिटर, काय तुमचे माईक, वा 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 वा. त्याला असा आनंद वाटला, त्यांनी मला कीर्तन संपल्यावर 5,000 रुपये दिले मला. हे येतं म्हणतात ते नाही. मला चॅनलवाल्याला धन्यवाद बरं का क्लॅरिटी बद्दल. तुमचं नाव ऐकून आहे मी. काय चाललो होतं आपण? हे म्हणतात ते तू का माय जाऊ तर महापीच्या चुडी. सर्व घटी रामदे आधी एक सूर्यप्रकाशाचं विठ्ठल तरी भरला रिता ढावण्यावर लाजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलच विठ्ठल. विठ्ठल म्हणता हरले पापत्री आले पुण्य माप झाला दिनाचा माप विठ्ठलच विठ्ठल. देव नटला नाना परी बरो निवरला चराचरीरा बरो निवरला चराचरी बरो निवरला चराचरीरा. विठाला विठाला चला विठ्ठल विठ्ठल काय वर्णन करावं देवाचं महाराज. तुकोबाराची वाणी खंडी झाली. तुकोबाराची का मग कासयाने पूजा करू केशी राजा हाची संधी माझा फिडे आता. उदकी वाहू तरी स्वरूप तो तुझे वाहू धातू तरी नारायण कन कन मे हे राम रमय. काय वर्णन करू. म्हणजे नामदेव महाराजाची आई म्हणले सरळ साधा आणि सोपं ओवळण्याचा कार्यक्रम चालू आहे. देवाला ओवळीतेच म्हणे. पण पुन्हा विचार केला म्हणे बाई मी आता ओवळलं तर बाकीचे म्हणते हिलाच मान लागत होता ना आम्हाला काय चिठ्ठ्या द्यायला. कारण ह्या डिपार्टमेंटमध्ये मानपानाचं अवघड भाग. चहाच्या बॉटला कोकाच्या बॉटल लईच मान यांच्या. बरं पुन्हा विचार केला म्हणजे बाई कोणाला लावा हिला वावळा लावती म्हण तिच्या ओळखीचीच असन. तिला वावळ तिची पाहुणीच लागत असन आणि ती अशीच शिलेबाजी करते आणि तोंड पाहून तर बोंड वाढीती. आणि याच्यामुळे मी तिच्या नावाला कधी धडकीतच नाही. ती अशीच करते कधी बी. बाया माणसाचं बोलणं लय अवघड. बाया माणसं बाबा बाबा दोघीचं दार असं दोघीचं भांडण असं. दोघीने एकमेकाकडे पाहिलं का अगं थिर इथंच करके घालती इथं अवघड कळूनच देत नाही. बरं आता एखादीला सांगत देवाला ओवळता आलं पाहिजे. देवाला ओवळायचं ते काही काही मावशाला अजून ते कणकी दोन्ही एकूणच फिरी द्या. मी नाशिकला कीर्तनाला गेलो आणि एक मावशी मला म्हणे मला उशीर झाला. मी आपलं गडबड फेटा बांधून चाललो मंडपातून. ती एक मावशी आडवं झाली. महाराज म्हणलं काय तुम्हाला ओवळी ती. अरे म्हणलं मंडपात लोक येऊन बसले 2-3 अभंग झाले त्यांची. मला म्हणे आत्ता ओवळी ते. तिनं गडबडीत असं ओवळलं मला साखर माझ्या कपाळाला लावली तांदूळ मला खायला दिली. असं जमत काय. आता देवाला ओवाळायचं ते. मग ते म्हणे बाई कोण वावळा. मग सरळ साधा आणि सोप म्हणजे माई साहेबाला सांगते. माई साहेब तिथे हजर होते. म्हणे माई साहेब म्हणे काय तुम्हीच वावळा. माई साहेब म्हणलं ओके. माई साहेबांनी एक जण मग ताट घेतलं, एक जण निरंजन घेतली, एक जण म्हणे काट्याची पीठ दिली. म्हणे कशाला लागत मी पेटून घ्यायचं. निरंजनी पेटवणार तेवढ्यात भगवंताचं लक्ष गेलं. आता आली काय सकाळीच आली असती तर. आता मीला ओवळू देणार नाही. मीची चेष्टा करणार. कोणाची आई साहेबाची. आई साहेब कोणाच्या आपल्या देवाच्या. कोणी त्या पत्नी. म्हणजे बायकोची ओवळ चेष्टा करायला लागली. आणि हे बघा खरं सांगू का महिन्यातून एक वेळेस बायकोची चेष्टा केली पाहिजे. घरात वातावरण चांगलं असतं. चेष्टा केली पाहिजे पण पचली पाहिजे. टोले खायची बारी नाही. जमलंय पाहिजे ना ते. आता देवाला चेष्टा करायची बायकोची. देवाकडे काय गुणाला कमी आहे काय. चतुरा तो गुण लावण्याची. भगवंतानी एकच गुण वापरला महाराज. 5,000 माणसं 5,000 माणसाच्या मध्ये भगवान परमात्मा बसले. अशी चेष्टा केली सगळे सारखेच करून टाकले. माई साहेब म्हणे बाई याच्यात बाब्याचा बाप कोणता असन बाई. आता लाजले गे माया आता कवना ओवाळू. जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजली गे माया आता कवना ओवाळू. जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू.
लाज दिले की माझा कोण जिकडे बच्चे तुरबुज गोपाळ ओळ गेले माझा सारखी तिकडे बच्चे तुरबुज सारखे ओळ गेले माझ्या सगळे माझे तिकडे बच्चे तुरबुज ओळ गेले माझ्या शारंगधारा जिकडे भावे तिकडे चतुर्भुज परिवारा आ री कोणाला तेवढ्यात नामदेव महाराज कोपऱ्यात बसली होती आणि ती बारसा असल्यामुळे लहानच होती ती बारसं कोणाचं म्हाताऱ्याच नामदेव महाराज कोपऱ्यात बसली होती नामदेव महाराजांना पाहिलं आणि माईसाहेब नामदेव महाराज कसे म्हणते हे रे माईसाहेब म्हणलं त्याचं बाईसाहेब काय झालं तुला आणि ती म्हणते तुम्हाला काय झालं महानावरा मला ओळखा तो हो काय चाललंय नामदेव महाराज म्हणले काय माईसाहेब काय नाही मला परमिशन देऊन बघा म्हणे काय करशील तू म्हणे सांगशील अरे गजबाईच आहे म्हणे पोटाच्या पाठीवर पाणी फिरलं शेळी मध्ये मी आळप निघली नवरा मला ती ओळखून तू काय सांगायला वस्तूची ती जगन्नाथ बाबाचे शब्द लय तिखट बोलायचं बरं महाराज नामदेव महाराज म्हणले फक्त मला परमिशन द्या माई साहेब म्हणले बरं सांग बरं आणि नामदेव महाराजांनी सांगितलं ना महाराज वैजयंती माळ गळा श्री वत्सला विठ्ठला विष्णुदास नामायण दाविली विष्णुदास नामायण दाविली गुण वैजयंती माळ गळा श्री वत्सला विष्णुदास नामायण दाविली गुण विष्णुदास नामायण दाविली गुण वैजयंती माळ गळा श्री वत्सलाचन विष्णुदास नामायण दाविली गुण गळाबाळ वैजयंती श्रीवत्सलाचन विष्णुदास नाम इने दाविली खून विष्णुदास नामा विष्णुदास नामा हे विष्णुदास विष्णुदास नामा नामा हे गायले विष्णू ते म्हणले त्यांच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ भक्ताच्या पायात शिकणार माफी मागून बोलतो मी कधी बोलत नाही आता आणि चॅनल चालू आता नाही बोलत नाही आणि सांगितलं ते त्यांच्या गळ्यात म्हणले ते पाव गळ्यात वैजयंती माळ आहे आणि इथं भक्ताचा शिक्का आहे म्हणलं पायाचा असा मैसा म्हणा पाहिलं म्हणे अरे हा नामा मला काय वालांडा झालता काय जे माईसाहेबांना ताट भरलं सन 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 चालले भगवान परमात्मा म्हणले कस काय आली कोण जवळ येऊ दिलं भगवंतानं तोंड फिरलं माईसाहेबांनी या बाबाचा बाप रुसले का काय पुन्हा पाठी मागून गेल्या पुन्हा तोंड फिरलं ते म्हणे हो म्हणे काय हो म्हणे काय मी आले म्हणे कोण तू अहो म्हणे मी अरे तू कोण काय बोला काय काय होय मागा ते म्हणे मी तुम्हाला ओळखलं खोटं बोलू नको तुम्हाला ओळखलंय नाही ओळखतय नाही ओळखणार नाही माझ्या खुणा तुला कोणा सांगितलं मी इथून पाहिले म्हणून तो कोबर म्हणतो आम्हाला देवाच्या खुणा माहिती आहे म्हणून आम्ही भूताला देवाला भूत म्हणतो आणि भूताच्या आणि देवाच्या खुणा सारख्या आहे पण कोणतं भूत कुठलं भूत अभंगाच्या पहिल्या पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे हो पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे हो पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत
पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, ओ पंढरीचे भूत मोठे, आला गेला धडपे वाटे, आला गेला धडपे वाटे, आला गेला धडपे वाटे. बरोबर आहे की नाही? वा, क्या बात आहे. मी म्हणत असं म्हणजे इथं बेसुरी कोणी नाही राव तुमच्या परिसरात म्हणून मग बरोबर. आणि बेसुरी वार करी नसतो. सूर वेगळा ह्या सूर आहे का? सूर आहे भाऊ, सूर आहे, सूर नाही. सूर म्हणजे देव, सूर म्हणजे देव. आणि ज्याला सूर कळत नाही तो आसूर, आणि ज्याला दोन्हीची अक्कल नाही तो बेसूर. बेसूर पाहायचा तुम्हाला, बेसूर कीर्तनाला नाही भाजणार. बेसूर कुठं पंगत बसली, हरे राम 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 हरे कृष्णा मला तो पाय पडतो मौचीला बसल्यासारखा एवढून. काय राव मी भजन म्हणून उठीतून ते मायपासून उठलं तिकडे मंदिरात जाऊन माईक घेतला काय म्हणतो, रावणा रावणा मी मला का बसाना खाऊ द्या ना लोकांना. आता रावणाचा जेवणाचा काही संबंध होईल? चांगला मेळ पाहिजे, फक्त पेढे बर्फी जिलेबी सदा सर्वदा, लाडू तुझे कारणी, उपेक्षू नको तू जिलेबी माता, मागणे माझे शंकर पाळेचिया. मला त्यांनी केलं सुरू, रावणा रावणा. मी घेतला माईक म्हणलं बोल रे कुंभकर्णा. तो म्हणतो राज्य गंभीर केले, मी म्हणला करू दे केले तर तुझ्या काय बापाचे गे. विढाला विढाला आता पंढरी सगळ्याला माहितीये पंढरी. आणि भूत या शब्दाचा अर्थ होतो भू म्हणजे असणे किंवा होणे, भूत म्हणजे असलेला किंवा झालेला. परंतु हे चारही शब्द देवाच्या ठिकाणी बसत नाही. कारण झाला आणि मेला तो जीव. हे बघा, जो येत असतो, राहत असतो, जात असतो त्याला संत म्हणतात. ज्याला यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं त्याला जीव म्हणतात. आणि ज्याला आणावं लागतं, ठेवावं लागतं आणि पाठवावं लागतं त्याला देव म्हणतात. जीव आधी शांत माया अनादी अंत, भगवान परमात्मा अनादी अनंत, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना अनंत गणा. हे भगवंताचं विशेषण आहे. म्हणले मला महाराज सांगा बरं मग आता कोणत्या भूताची उपमा दिली? ते म्हणले 184 योनी पैकी एक भूत एक योनी मानली की नाही आपण. मग त्या भूताची उपमा मी देवाला दिलेली. बरं तू बरं म्हणजे सांगा बरं मग आता तुमच्या भूताच्या कोणत्या कोणत्या खुणा आहे? लोक म्हणले आमच्या भूताच्या 5 खुणा आहे भाऊ. तो बरं म्हणतात मग मी लिहून घेतो आणि माझ्या भूताच्या 5 खुणा मी तुम्हाला सांगतो, तिथं बसले तर मान्य करा. खुणाच पाहिजे ना. मग लोक म्हणले आमच्या भूताच्या 5 खूण आहे. पहिली खूण आमचं भूत रंगाने काळं. दुसरी खूण आमचं भूत सगळ्यांना लागत नाही, ज्याच्या राशीत बसलं त्याला. तिसरी खूण आमचं भूत सगळ्यांना सारखं दिसत नाही. चौथी खूण आमचं भूत ज्याला लागलं त्याचं अस्तित्व नष्ट करतं. आणि 5वी खूण आमचं भूत ज्याला लागलं त्याचे काम करतंय. तो कोबर म्हणतो या 5 हे खुणा आमच्या भूताच्या ठिकाणी बसतात. विडाला विडाला पहिली खूण कोणती आपली? भूत रंगाने काळ. बरोबर एक नाही भाऊ? कोणा पाहिलं? हे म्हणतात मी नाही पाहिले म्हणले ते आपले मोकळे झाले. भूत रंगाने काळ नाही, बरं जाऊ द्या. भूत रंगाने काळ. मग तो कोबर म्हणतात त्याच्या पुढे उत्तर लिहून घ्या, माझा सुद्धा देव रंगाने काळा. लोक म्हणले तुमचा देव कधी काळा झाला? महाराज म्हणले तुमचं भूत कधी काळा झालं? लोक म्हणले ते नाही सांगतायत. महाराज म्हणले मग हे नाही सांगतायत. पण शास्त्रज्ञामध्ये शास्त्र आणि शास्त्रज्ञ एक होतात महाराज. शास्त्रज्ञाला शास्त्राचं मान्य करावं लागतं, शास्त्राला शास्त्रज्ञाचं मान्य करावं लागतं. पण एक आहे, शास्त्रज्ञाला नाहीला प्रमाण नाही, नाहीला प्रमाण नाही, पण शास्त्रामध्ये नाहीला प्रमाण आहे. भाऊ आता मी तुम्हाला समजो म्हणलो जा आणि या पडद्याच्या पलीकडून असं द्रोण असलं तर पहा. आता तिथं नसणार नाही. आणि मग मी तुम्ही गेल्यावर तुम्ही आल्यावर तुम्ही काय म्हणता? तिथे काय नाही. काय म्हणले? तिथं तुम्ही द्रोण नाही. मग द्रोण जर नाही तर द्रोणाचं नाव कशाला घेतलं तुम्ही? हा बघा, द्रोण तिथे नाही. मग शास्त्रज्ञ काय म्हणतात? नाही म्हणजे नाही. पण शास्त्र म्हणतात नाही.
द्रोण तिथे नाही याचा अर्थ द्रोण तिथे नाही पण कुठेतरी आहे, हे त्याचं उत्तर आहे. शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्य प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण. इथे काहीच नाही तरी प्रमाण आहे. आमचा तुकोबार म्हणतात आमचा देव थाईचाची काळा अनादी बहु काळा, अनादी बहु काळा, थाईचाची काळा अनादी बहु काळा, अनादी बहु काळा, आईचाची काळा आनंदी भाऊ काळा, आईचाची काळा, आईचाची काळा आनंदी भाऊ काळा, आईचाची काळा. मनवनी वेदा काळा लाविला गे माये, मनवनी वेदा काळा लाविला गे माये, थाईचाची काळा अनादी बहु काळा, अनादी बहु काळा, थाईचाची काळा अनादी बहु काळा, अनादी बहु आईचाची काळा आनंदी बहु काळा, अनादी बहु काळा. आईचाची काळा आनंदी बहु काळा, अनादी बहु काळा. बहु काळा, अनादी बहु काळा. थाईचाची काळा अनादी बहु काळा, म्हणून वेदा चाळा लावी लागे माई म्हणले महाराज. बरं जाऊन द्या, आता सांगा बरं महाराज देव का काळा झाला, का काळ झाला? लोक विचारतात, प्रश्न विचारतात का झाला असेल. कारण लोक रामायण ऐकते आणि जाताना एकमेकाला बिड्या पाहिजे ते रस्त्यानं म्हणते रावणाच्या बापाचं नाव काय असेल रे, काही घे नाही का? काही शंका काढी लोक, काही शंका, काही विचारते. देव कम काळ झाला, कम काळ झाला. माऊलीने एका वाक्याचं वर्णन केलेलं आहे. मला कीर्तन किती वाजता संपायचं सांगा बरं का? मग 10 वाजले, करू बंद. आपल्याला काय, आपलं मासेचं जाळं मस्त पांगल्याला राहत, पण एक दोरी वडी खादीवर टाकले चालेल, करायचं चालेल. त्याला काय बेश मीठ करायचंय होय भाऊ? एक म्हणजे करत जास्त लांबा लांबी नको. मग तुम्ही मला सांगा किती वाजता संपायचे, द एंड बरोबर किती वाजता? तुमच्या मनाप्रमाणे करा. 10:30 नाही तर काही म्हणतात तू आत्ताच आहे, आमचं काय म्हणणं नाही. तू असा तरी आमच्या डोक्यात वाटल्याला. वक्त्याने एका भाग ज्ञानोबाने एका वक्त्याचा भाव प्रगट केलेला आहे. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये अवतार धारण केला, चोऱ्या करून खायला लागले. चोऱ्या करता करता चोऱ्याचा चर्चा सुरू झाली. तर 10 गवळी एकत्रित जमल्या. मला यशोदेला सांगून पाहू, त्यांना त्याच्या आई वडिलाच्या कानावर घालू. त्याने ऐकलं तर ठीक नाही, ते चपलाने हाणू. मग ते म्हणे आपल्यात एखादी भांडकुदाळ घ्या म्हणे. भांडकुदाळ कशाला मध्ये ऐक माहिती, सकाळपासून संध्याकाळपर्यंत डबल शिवीने आली पाहिजे, तिला म्हणतात भांडकुदाळ. हो, मग बघायचे काय प्रॅक्टिस पाहिजे त्याला, तयारीमध्ये. तुमचा कसा रियाज आहे हां तसं. ती म्हणजे मग पलीकडे गल्लीतली गंगू काय म्हणजे इथली नसली म्हणजे बरोबर कोणी तिथे. मग ती गेली म्हणे भांडायला चालते का? ती म्हणे बाय बऱ्याच तिची भांडलीत नाही बाय. आणि ती म्हणे चल मग मला जेब कामरला पदर खोटला नाव त्याला, यशोदे यशोदे ग बाळा तुझा का, यशोदे यशोदे